बघ ना, हे काय झेंडू आहे का बोंडू आहे? लहान लहान फुलं दिली तुला. आपल्या नागपूरला असतात मोठी मोठी छान. हो, संत्र्या एवढी मोठी मोठी फुलं नाही का? असतात ना. हो ना. चहा देऊ का तुम्हाला? हे विचारणं झालं. आई, मी काय म्हणून राहिले, हम्म. ती चांदीची भांडी घासून झाली बरं. काहून बरं राधिका एवढी दगदग करून आली तू? मी असली असती ना. तुम्ही काय नुसते बसल्यात का? तुम्ही पण कामातच आहेत ना, कधीचं काम करताय. कसलं काम? बरं बाबा ऐका ना, हम्म. ते गुरुजींना द्यायचं पाकिट आहे ना, ते आत कपाटात ठेवलंय बरं. नंतर गोंधळ नको. ओके, काळजी करू नकोस, मी लक्षात ठेवतो. हा बरं, मला एक सांगा, बाकी सगळी कामं झालीत ना तुमची? हा, आणि हो, उद्या जे तीर्थप्रसादाला संध्याकाळी माणसं येतील त्यांना प्रसादासोबत की काय काय देणार? सगळं ठरलंय बाबा. तिखटा मिठाच्या पुऱ्या आहेत, गुलाबजाम आहे आणि बरंच काही आहे. तुम्ही काळजी नका करू. नाही नाही, मी आपलं माझ्या आवडीचं काय म्हणून विचारत होतो. हो ना, नैवेद्य देवाला दाखवायचंय, तुम्हाला नाही. हे घ्या राधिका, एकदा बघून घे बरं सगळं आलंय का. बघते मी. चला, आता पूजेचं साहित्य देखील आलं. वा, बरं झालं बापा गुरु, तू खूप मोठं काम केलं. बरं, तुला चहा देऊ का का एकदम जेवणच घेते? नाही नाही, जेवूच आहे ना डायरेक्टली. हा. काय ग, हे पोट अथर्व गेलं कुठं? नाही, मी हाक मारली होती त्याला, येऊन राहिले ते. पान बाबा, ते सुट्टी होती तेव्हा खेळत होता. आता सुट्टी संपली तरी खेळाचं भूत काही उतरत नाही त्याच्यावरनं. अगं पण सुनबाई, खेळू दे, लहान आहे तो. जेवढा खेळ तेवढा व्यायाम होईल. नाही तर घरी बसतो मोबाईलवर टिक 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 व्हिडिओ गेम खेळत. हा, थँक्यू. बाकी झाल्या तयाऱ्या? हो. अरे तुझी आई आहे, सामती सुनबाई आहे, दोघी दोघी असताना कुठल्या कामाची उणीव असणार आहे? हे घे. नाही, हे मात्र खरं आहे. हा. या दोघींनी एकदा एखादं काम मनावर घेतलं की ते पार पाडल्याशिवाय दोघी शांत बसतच नाही. मग मंगा, आमची राधिका का घरचं काम पण तितकंच चांगलं करते आणि बाहेरचं कामही तितकंच नेटानं करते. ए गुरु, ती बायको उद्यापासून बिझी होणार बर का? म्हणजे म्हणजे विचार विचार, तिलाच विचार. काय ग? अहो काय नाही, मी आपण गेलो होतो ना त्या हॉटेलमध्ये जाऊन आले. तू परत कशाला गेली होतीस तिथे? अहो त्यांना आपलं प्रपोजलही आवडलं आणि आपले प्रोडक्ट्सही. अच्छा अच्छा. अरे म्हणजे मोठी ऑर्डर मिळायची शक्यता आहे तुला? हो, परवा भेटायला बोलवलंय मोठ्या साहेबांनी. नक्की आवडणार, मला खात्री आहे. राधिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. हे असं जोमानं काम सुरू राहू दे, नाही काय? मग का लागणारच ती जोमाने कामाला. आता पाय बरं किती मस्त काम करते ती आणि बिजी राहते. हो, बरं आहे. कामात एकदा बिझी झाली की नको तिथे राधिकाचं डोकं चालणारच नाही. कुठेही धूमकेतू सारखी हजर नाही होणार. ऐकलं का गुरु? हा? राधिका काम आहे म्हणून घराकडे दुर्लक्ष कधीच करणार नाही बरं. नाही नाही, असं कधीच करत नाही ती. हो ना, म्हणजे काय, सगळीकडे अगदी बारीक लक्ष राहते तिचं. का राधिका? आई बास, किती कौतुक कराल. पुरे आता. अरे पुरे काय, कौतुक करायलाच पाहिजे. सुनबाई, तुझ्या वयाच्या मुली हे सगळं करत नाही. तू मात्र ऑलराऊंडर आहे. खरं सांगायचं म्हणजे परमेश्वराचीच कृपा. कसं आहे सुनबाई, माणसानं दोन हात जोडायचे आणि डोकं तेव्हा पुढे टेकवायचं आणि म्हणायचं, परमेश्वरा तूच आहे रे बाबा आमचा वाली. सगळं व्यवस्थित होतं. हो. देवा, उद्याची पूजा छान पार पाड. उद्या शनाया इथे येणार नाही याची प्लीज काळजी घे ना. मी आठवड्यातनं एकदा नाही, म्हणजे निदान महिन्यातनं एकदा तरी नक्की तुझी पूजा करेन. राधिका, चहा दे ग. हो, देऊन राहिले ना, थांबा. हे घे चहा. हा, आणि तुझे दागिने आणि नथ इथे, हा, ते विसरशील. हो नाही नाही, मुद्दाम इथे काढून ठेवलं होतं. आणि हे काय नुसतं चहा, काय खायला दे ना. आवाज उपास आहे ना, पूजा होईपर्यंत उपास करायचा असतो. कुठून देऊ खायला? अरे बापरे, पण काहीतरी दे ना, म्हणजे असं नुसतं चहा कसं वाटतंय. बरं, राजगिऱ्याचा लाडू देते. चला चला, आटपा पटपट. अरे काहून रे बापा, तू पूजेची तयारी करायची ना, काहून असं गंजी फराक घालून बसते? हा, सोळा नेस बरं लवकर पटपट. हे हटवा बरं इथून, आणि तुम्ही पण आटपा बरं पटपट. काहून का बाबा? आठवा म्हणजे कामच करतोय ना. हो, माहितीये काम करते. कमाल करतेस तू.
इथे ठेवलंय, हा? आप्पा कपडे बदला, आटपा कपडे बदला, काय चाललं का तुझं? झाला ना, आता ह्याची पण सगळी आवरावर करायची अरे आहे ना. पूजेला मी बसणार आहे की तू त्याला तयार करायला सांग आधी. गुरु आटप रे. हो आवरतो मी. अगं गुरुजींना पहा बरं, आलेत का? आई पर पोचले, पहा बाबा. नाही आई, ते मी फोन केलाय, येऊन राहिले ते. नाही आले. राधिका प्रसाद करायला घेते. गुरुजी याच्या आधी तयार व्हायला पाहिजे ना. हो. सामान काढलंस का? हो, दाखव. दाखव सर. वसंतराव पूजा कुठे मांडायची म्हणजे दिशा ठरली पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला सामान हलवायला पाहिजे. नानासाहेब, ही पूर्व दिशा, हो म्हणजे यजमानाचं तोंड पूर्वेकडेच असायला हवं ना. इथेच मांडवा ना, मोकळी जागा इथे बसायला पण. हो चालेल 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 चालेल. आपल्याला सोफा वगैरे जरा हलवायला लागेल हा. हो हलवतो हलवतो. थोडा हात. अहो नाना काय करताय? तुम्ही कुठे करताय? आम्ही बघतो ना. अरे पण तुझ्या एकट्यानं कसं होणार आहे? अरे मी आहे ना. बस 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 तुम्ही थांबा बाजूला, आम्ही ते करतो. काय हात पुढे पत्ता काय तुमचा? 2-3 दिवस गडबड होती, आज पूजा आहे म्हणून सुट्टीच काढली. आओ. मी काय म्हणून राहिले, आंघोळीला जा ना तुम्ही. जा सुमन, मी जाऊन येतो. तू इकडचं बघून घ्या. हा, आलो. राधिका टॉवेल तिथेच आहे का? हो तिथेच आहे. आओ? हे काय अजून आवरलं नाही तुम्ही? अहो ते सोळं नेसून घ्या ना, गुरुजी पण आलेत. ए, अगं राधिका सोहळं वगैरे नको. मी कुर्ता पायजमा काहीतरी घालतो ना. नाही तसलं काही नको, ते नाडीचं आहे ना, आणून ठेवलंय ना. थांबा आणून देते तुम्हाला. राधिका अगं नको उगीच, ते कसं वाटतं. हा हे घ्या, नेसा बरं तुम्ही, नेसा बरं लवकर. हा काढून ठेवलंय. ठीक आहे, दार लुटून घे, मी आलो. लवकर या. हा आता हो. मैं निकला गड्डी लेके रस्ते पे. सिरियसली येस, रोड ट्रिप्सला अशी चीजी गाणी गायची असतात. दिस वन ओके. या लव यू जिंदगी, लव यू जिंदगी. ओके लव मी. बस हे तुला माहितीये मी इतकी एक्साइटेड ना, मला असं होतं कधी एकदा लोणावळा येतं यार. आणि आय थिंक मुंबई आता आपण सोडत आलोय ऑलमोस्ट. हो का? हो ना, आणि मी पण ऍक्च्युली खूप एक्साइटेड आहे. असं कधी लोणावळ्याला पोहोचते असं झालंय मला. बसले यार, मला नाही जायचंय लोणावळ्याला. समथिंग इज डेफिनेटली वियर्ड. का असं वाटतंय की माझ्या मागे गॅरीचं काहीतरी भलतंच चाललंय.